हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे सॅटर्डे, म्हटलं चला आज स्वतःसाठीच वेळ देऊयात। सो मस्त असं हेअर वॉश वगैरे केला छानपैकी आणि आता स्वतः असं रेडी होते कारण हो दे आज अगेन ह्याच्यासाठी मस्तपैकी झणझणीत असं चिकन बनवलेलं आहे। तर त्याचा टेस्ट वगैरे कसं काय हे वरून जेव्हा खाईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच। सो मी क्विकली अशी रेडी होते कारण आज थंडीचे दिवस होते। वरून दरवाजा नीट लाव रे। दिवस म्हटल्यानंतर ना केस धुतले की जीवावरच येतं, पण ऑप्शन नाही आहे, काय करणार। म्हटलं चला माझी सनस्क्रीन माझी फ्रेंड मस्त स्क्रब वगैरे केलं छानपैकी आणि अजून काकू वगैरे का आलेला नाही आहे। आणि सकाळी वरून ही फरमाईश होती की मला चिकन वगैरे बनवून दे। म्हटलं ठीक आहे, मी खात वगैरे नाही पण बनवायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। म्हणजे जे लोक खात नाही ते म्हणतात मी बनवू पण शकत नाही, माझं तसं नाही आहे, मी बनवू शकते, त्यांच्यासोबत जेवू शकते। म्हणजे मी इव्हन रेस्टॉरंटमध्ये पण जायची तर माझं असं होतं की माझे जे कलिग्स वगैरे जे लोक होते ते सगळे चिकन बिकन खायचे। मला काही असं हे नाही, म्हणजे लिबाम आहे की मला असं एकदमच त्रास होतो वगैरे असं नाही। आणि आता थोडंफार मी रसा वगैरे पण चालू केलेला आहे खायला आणि बेबी तर खातो ते चिकन, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही एवढं। कारण आजकाल आपण जे भाजी बिजी सगळं खातो त्याच्यामुळे प्रोटीन इतकं मिळतच नाही आणि प्रोटीन तर पाहिजेच शरीरासाठी। चला मी क्विकली चेंज करते आणि बरोबर। मी आज खूप दिवसानंतर म्हणजे एवढ्या दिवसानंतर माझा प्रेग्नन्सी ड्रेस घातलाय आणि असं बेल्ट कसं वाटतंय? चांगलं आहे पक्का? हो, असं वाटतं की तू परत प्रेग्नेंट झाली। हे काही पण स्टँड बेबी आज तुला गॅलरी लावायची आणि स्टँड काय गॅलरी वॉश करायला लावायची काकूंना आणि स्टँड बाहेर घ्यायचं ते करेल नंतर। मग तू जेवण करून घेते का? मग मी करू का? करून घे तू, आता तुम्ही करा लवकर, म्हणजे काय आहे। चला मी जेवण करून घेते। आज काकूंनी ना छानपैकी भाजणीचे धपाटे बनवले आहेत आणि हे चिकन काहीसं असं झालंय आणि इथं भात लावला होता मी आणि काकूंनी जे धपाटे बनवले ते तुम्हाला दाखवतेस। त्याच्यामध्ये असे धपाटे बनवलेत। हे मी आज बनवलंय चिकन। चिकन तर सांग कसं झालं? आणि थालीपीठ खाल्लं का? ठीक आहे। चपाती सोबत घ्यायचं होतं बेबी। चपाती सगळं संपवतो ना। मी चांगलं नको म्हणून। अरे खरंच सुंदर आहे पक्का? कधी कधी तुझं लक लागून जातं, खूप चांगली कधी कधी म्हणजे कधी कधीच व्हायचं आहे। औचे जेवायचं टायमिंग झालेलं आहे, त्याचं पीठ बस इथे जेवायचं ना, बस तू खाली बसला तर तुझं जेवण होईल ना बाबू। डाळ भाता हे बघ डॉगी। आताच आऊला जेवण घातलं पण त्याने एकच वाटी खाल्ली आहे आणि त्याला घेऊन झोपावं लागेल। पण प्रॉब्लेम असा झालाय की माझे केस खूपच ओले, तर मला पहिले ते ड्रायच करायला लागेल। सो ड्राय करून घेते, म्हणजे मग मी त्याला घेऊन करू शकते, फीड वगैरे करू शकते, नाहीतर सगळ्यात कमी, कारण केस आता सुकतच नाहीये।
ॲक्च्युली माझा हा जो हेअरकट होता हा जर तुम्ही आधी बघितला एकदम स्टार्टिंगला एवढाच होता, असं एवढाच. बघ केवढे वाढले. माझे केस कमरेपर्यंत होते, कमरेपर्यंत. मग कॉलेजला वगैरे आली आणि एवढं मेंटेन होत नव्हतं, कारण सकाळी सकाळी कॉलेज असायचं आणि मग वॉश करायचं. नंतर हॉस्टेलला आलो, मग हॉस्टेलला तर जसं हायर एज्युकेशनला गेली तसं तसं तर वेळच मिळत नव्हता, MSc ला BSc ला वगैरे. मग त्याच्यामुळे मग डायरेक्ट असे शॉर्ट असे एवढेशीच केले होते मी. छान दिसायचे त्यावेळेस ते केस. डन. झालं जसे पाहिजे मला. माझे केस असे थोडे असे सेट केले की होऊन जाते. डन. जागेवर ठेवून येते म्हणजे परत पसारा ना का पसारा होतो की बस वेळ आवरायचं आहे. तो पसारा पडला बेडवरती. ड्रेस काढून टाकला परत, कारण फिटिंगचा प्रॉब्लेम होते. काढले की थंडीच्या मध्ये मस्त कोजी 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 झोपेली छानपैकी. हे मी रिलायन्स मधून घेतलं होतं त्यावेळेस. म्हणजे तिथे गेलो होतं असं शॉपिंगला दिवाळीच्या आधी, तर त्यावेळेस ऑफर चालू होता. त्यावेळेस मी ते ब्लँकेट बाय केलेलं. खूपच हेवी आणि खूप मस्त आहे. सो चलो. त्याला झोपायचं खूप ट्राय केलं पण तो काही झोपत नाही आहे. काय माहिती त्याला आज काय झालं, व्यवस्थित त्याने खाल्लं पण नाही आहे आणि तसं थोडंसं असं चिडचिड करतोय. माझी पण थोडीशी चिडचिड झाली म्हणून मी वरूनकडे दिलं आहे थोडा वेळ त्याच्यात. त्याला त्याचं जेवण वगैरे झालं, मग थोडा वेळ त्याच्याकडे दिलं. कारण काय माहिती आज अचानक त्याला असं सडनली काय झालं. आज त्याचं सगळं सेट पण केलं होतं बेडचं वगैरे, छान जवळ घेऊन पण अशी झोपली होती. पण तो असं एक तर खेळायच्या मूडमध्ये तेही कळत नाही आहे आणि ह्याच्या मूडमध्ये तेही कळत नाही आहे, झोपायच्या मूडमध्ये तेही कळत नाही आहे. आणि एक तर मी आज हेअर वॉश केला आणि त्याच्यामध्ये केस अशी नाही का असे थोडेसे जस्ट असे ओलसर असतात तसे थोडेसे राहिलेत. अजून एकदा मला ड्रायर फिरवायला लागेल आय गेस. आणि बाकी तर सगळं आवरले. पप्पांचं वगैरे जेवण झालं, काकू पण भांडे वगैरे सगळं आवरून गेला. त्याचं दुसरं फीड लावून ते फीडही त्याला भाज्यांचं ते खाऊ घातलं. त्याने थोडंसं एक वाटी वगैरे खाल्ली असेल.
त्याच्यानंतर म्हटलं चला आता जवळजवळ 3ला 5च कमी आहे आणि तो झोपेल असं वाटलं होतं, पण त्याला एकतर ती बॉटल पाहिजे किंवा मग त्याची ती जी फ्रेम आहे जी हॉस्पिटलमधून भेटली होती ती त्याला पाहिजे. आणि त्याचं कसं आहे, ती फ्रेम अशी लागली वगैरे साईडला तर प्रॉब्लेम नको म्हणून मी त्याला देत नाही, कारण तो आजकाल कुठलीही वस्तू घेतो आणि असे करतो. आणि अजूनही बाहेरून त्याचा आवाज येत असेल की तो असं खेळत नाही आहे नीट, म्हणजे मे बी कारण आज आंघोळ झाली ना की तो झोपलाच नाही आहे. हार्डली 1 तासामध्येच तो उठला आणि तसं जागीच आहे. आता जवळजवळ 3 वाजत आले. नॉर्मली हा टाईम असतो त्याचा झोपायचा, पण तसं काही झोपत नाही आहे. तर असं काही झालं ना की सगळं शेड्यूल खराब होऊन जातं, सगळी गडबड होऊन जाते. वरूनचंही मन लागत नाही, माझंही लागत नाही. आणि जोपर्यंत तो शांत एक झोप घेत नाही ना तोपर्यंत असं किंवा खात नाही ना तोपर्यंत असं असतं की आणि का नाही खाल्लं किंवा का नाही झोपला. सो असं होतं का कधी कधी बेबीचं? आम्हाला जर कोणाला एक्सपिरियन्स असेल तर नक्की आम्हाला सांगा, कारण आमच्यासाठी हे एक्सपिरियन्स नवीन आहे आणि घरामध्ये असं कुणी नाही आहे असं मोठं सांगणारं की असं होतं तर इट्स ओके वगैरे असं. तर ठीक आहे, आम्ही शिकतोय अजून, नवीन न्यू पॅरेंट